नमस्कार. मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते की माझे जे नात्यामध्ये आहेत ना, त्यांनी माझ्याकडून 1 किलो केक घेतला. ठीक आहे, मला बोलले की मला 1 किलोचा केक द्या. आणि तो नाही का आता नवीन ट्रेंड निघाला आहे, बाबा, आई आणि मूल, हे असं नाही का तो ट्रेंड निघालेला आहे. तो केक मी त्यांना बनवून दिला तो केक. आणि त्यानंतर ना 1 किलोचे मी किती रुपये घेतले पाहिजे सांगा. त्यांना मी बोललं की तुमच्या मनाने मला किती द्यायचे ते द्या. भाई आपण किती पैसे देणार? जर द्यायचे द्या बोलले तर आपण किती देणार पैसे? त्यांनी मला 1 किलोचे पैसे 500 रुपये हातामध्ये दिले. मी बोललं ठीक आहे, जाऊ दे, माझी पहिली ऑर्डर होती त्याच्यामुळे मी काहीच बोलले नाही की बाबा माझ्या रिलेटिव्हमधून कोणीतरी मला फर्स्ट टाईम ऑर्डर दिलेली आहे, त्याच्यामुळे मी पण ते एक्सेप्ट केले पैसे. मी हसत हसत त्यांना मी तो केक दिला. ठीक आहे, 1 किलोची जर मी 500 रुपये घेते आहे आणि दुसऱ्या दिवशी मी उठून तुम्हाला विचारते आहे की केक कसा होता, चांगला होता, तुम्ही नंतर मला विचारताय की हो केक चांगला होता, मस्त होता केक खायला. आणि पुन्हा मला भेटले, कालच भेटले, आणि त्यानंतर मला ते काय बोलतात माहिती का, तुझं स्पॉन्ज कडक होता. म्हणजे तुम्ही खाता ते खाता आणि तुम्ही नावं पण ठेवता. म्हणजे हे कितपत योग्य तुम्ही नावं ठेवता दुसऱ्यांना? हां, हे तुम्हाला पटतं का? जर समोरची व्यक्ती जर तिचं सर्व हे करून त्या केकची ॲक्च्युअलमध्ये प्राईस किती आहे तुम्ही मला सांगा. हां, आणि तुम्ही लोक जर मला 500 रुपये 1 किलोची टेकवताय, मी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खुश करते आहे, आणि तुम्ही नंतर पहिले बोलता की हा चांगला होता केक आणि आत्ता बोलताय की तुझा केक कडक होता. भाई तुम्ही मला ऑर्डर द्यावी हे मला नाही वाटत की तुम्ही मला ऑर्डर द्यावी म्हणून नंतर माझा बिझनेस चालेल, असं काही नाही. मला ऑर्डर भरपूर येतात, माझी इंस्टा फॅमिली, माझी यूट्यूब फॅमिली भरपूर आहेत माझ्याकडे. हे लोक मला ऑर्डर करतील. तुम्ही एकाने ऑर्डर नाही केली तर माझं काही बिघडणार नाही. मी तुम्हाला तेच सांगते, माझं काही बिघडणार नाही तुम्ही ऑर्डर नाही केली तर. नका करू, तुम्हाला जिथून चालतं आहे तिथून घ्या तुम्ही. जर तुम्हाला फ्रेश केक, आणि ऑर्डर आली ते आली. ऑर्डर किती वाजता आली? मला ऑर्डर 12 वाजता ऑर्डर आली आणि मी 7 वाजता केक दिला. म्हणजे तो केक फ्रेशच होता ना. हां, आणि होम बेकर कधीही होम बेकर स्पॉन्ज बनवून ठेवत नाही. जेव्हा ऑर्डर येते तेव्हा लगेच तो स्पॉन्ज बनवायला घेतात आणि तुम्हाला फ्रेश केक भेटतात. आणि तुम्हाला जर फ्रेश केकची आदतच नसेल तर तुम्हाला तो खराबच लागणार ना केक. हां, बरोबर आहे की नाही? तुम्हाला बेकरीमधले 8-8 दिवस ठेवलेले केक जर चालतात, हां, मग तुम्हाला होम बेकर करून 2 तासात केक भेटलेला तो चालत नाही, तो तुम्हाला खराब वाटतो. अरे काय तुम्ही, हां, बेकरीमधले तुम्हाला 8-8 दिवसाचे केक चालतात आणि होम बेकरने तुम्हाला 2 तासामध्ये ऑर्डर दिलेली ती तुम्हाला खराब वाटते. किती लाजिरवाणी गोष्ट ही. तुम्हाला जर नाही ऑर्डर करायची तर नका करू. मी काही तुम्हाला जबरदस्तीने करत नाही की तुम्ही माझ्याकडे ऑर्डर करा. हां, तुम्ही एकाने ऑर्डर नाही केली तर माझं काही बिघडणार नाही. नका करू तुम्ही ऑर्डर. मी तुम्हाला बोलते का माझ्याकडे ऑर्डर करा म्हणून? हां, मला ही गोष्ट खूप खटकली. हां, पहिले बोलायचं की हो चांगला होता केक आणि आत्ता बोलताय तुम्ही की तुझा स्पॉन्ज कडक होता. हे काय आहे? नका करू. मला भरपूर जण आहेत ऑर्डर करायला. तुम्ही एकट्याने केलं म्हणून माझं काय होणार नाही.